आणि मिळकत पत्रिका ऍक्च्युअल अधिकार अभिलेख, त्यातून आता बोजा नोंदीचे पण खूप ऍप्लिकेशन्स यायला सुरुवात झालेली आहे. आपण गावं सर 30,500च्या वर एकूण गावं जी आतापर्यंत अनसर्वेड होती ती या योजनेअंतर्गत ते सुद्धा 50% आले. हे काम जर आहे ह्या मॅनपॉवर मध्ये करणं तसंच नांदेड जिल्ह्यामध्ये पण आताच जिल्हाधिकारी महोदयांनी सांगितलं ती यापूर्वी मोजणी झालेल्या व्यतिरिक्त सगळीच गावं सर अगदी वाढी आलेला आहे दिलेली आहे. हदगाव मधली 5 आणि अर्धापूर मधली 2. मात्र मध्ये आज सनद वितरणासाठी सकाळी 8 वाजताच रवाना झालेली आहेत. ते तिथे स्वामी ही खूप मोठी अचीवमेंट माझ्या जिल्ह्यासाठी पण आहे. धन्यवाद. बाकी प्रत्यक्ष सनद वितरण हृदय से आपका आभार व्यक्त करता हूं। और 25,000 पंचायतों में लोग जुड़े हैं और लगभग 25 लाख से मंत्री जी आपकी अवधारणा थी कि गांव में कैसे ऐसी परिकल्पना के साथ आज साकार होने जा रही है। जब आप असुविधा हो रही, गांव में संपत्ति विवाद होता था, गांव का माहौल खराब रहती, योजनाओं का लाभ उठाने में काफी परेशानी हो रही थी, बैंकिंग सेवाओं का लाभ ग्राहक, देश मजबूत नहीं हो सकता। और इसी अवधारणा योजना का शुभारंभ किया। इस योजना का कार्यान्वयन आदरणीय प्रधानमंत्रीगण भी हैं, सांसद है, विधायकगण है, अन्य सभी जनप्रतिनिधि भी मौजूद हैं। स्वामित्व योजना के लाखों लाभार्थीगण ये अपने आप में इतना व्यापक और विराट कार्यक्रम है और आपने बड़े उत्साह के साथ आप सब जुड़े हैं, अभिनंदन कर। रहने वालों को उनके घर का कानूनी प्रमाण दिया जा सके, कहीं इनको जो कार्ड आहे रजिस्ट्रेशन जे झालेलं आहे लोकांच्या प्रॉपर्टी संदर्भामध्ये केंद्र शासनाने स्वामित्व नावाची एक पूर्ण योजना संपूर्ण देशभर राबवलेली आहे। त्याच्या कार्ड्सचं प्रॉपर्टी कार्ड ज्याला म्हणू त्याचं वितरण आज प्रधानमंत्र्यांच्या हस्ते संपूर्ण देशामध्ये एकसर सुरुवात झाली। नांदेडमध्ये सुद्धा करण्यात आलेलं आहे। आत्तापर्यंत लोकांना ग्रामीण भागातल्या आपल्या घराची मालकीचे कुठलेही दस्तावेज किंवा कागद अधिकृतरित्या त्यांच्याकडे नव्हते, वाद निर्माण होत होते, त्यांना कर्ज मिळत नव्हतं, अनेक गुंतागुंतीचे प्रश्न होते। त्यामुळे स्वामित्व योजनेच्या अंतर्गत आता लोकांना आपल्या प्रॉपर्टीचे एक अधिकृत कार्ड ड्रोनद्वारे सर्वे केला जातो। त्या सर्वेमध्ये प्रॉपर्टीचा फोटोग्राफ घेतला जातो, त्याची मोजणी केली जाते आणि त्याप्रमाणे त्याला कार्ड दिलं जातं, प्रॉपर्टी कार्ड, जे अधिकृत शासनाचं प्रमाणपत्र आहे की ही तुमची प्रॉपर्टी आहे। आणि त्यामुळे त्याला सुविधा होते, वाद संपतील, करप्शनला वाव राहणार नाही, अधिकृत डॉक्युमेंट राहील, कर्ज घ्यायला सुविधा होते, असे अनेक फायदे त्यातून निश्चित होणार आहेत। शक्तीपीठ महामार्गाला नांदेडच्या शेतकऱ्यांचा मोठा विरोध आहे, त्यात तुमची सुद्धा जमीन आहे ना, जमीन आहेच ना सगळ्यांनी, माझी अपवाद व्हायचं असेल कारण जे काही ठरलं असेल त्याप्रमाणे होईल। परंतु आम्ही त्याच्यामध्ये काय मार्ग कसा काढता येईल आपल्याला हे मुख्यमंत्र्यांना भेटणार आहोत, शेतकऱ्यांनाही भेटणार आहोत आणि त्यामध्ये आपल्याला पर्याय मार्ग का काढता येईल का, अलाइनमेंट काय बदलता येईल का, पर्याय काय शक्य आहे ते बघू। नांदेडचं पालक शक्तीपीठला विरोध होता तुमचा पहिले? विरोध आहेत ना, माझा विरोध तर निश्चितच आहे। लोकांचं जे मत आहे तेच माझं मत आहे आणि म्हणून त्याच्यामध्ये आता मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेऊन त्यातला क्लिअरन्स दिला असल्यामुळे त्याच्यामध्ये पर्याय काय उपलब्ध आहेत ते पाहावं लागणार आहे। नांदेडला पालकमंत्री अजून राहिले नाही, मात्र जर मिळत असतील तर पंकजा मुंडे किंवा धनंजय मुंडे यांना पालकमंत्री पद देऊ मला सांगता येणार नाही। असं आहे की मागण्या अनेक होत असतात, लोकांची मतं असतात, शेवटी हा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या डिस्क्रिप्शनचा आहे। मुख्यमंत्री जे ठरवतील तो निर्णय होईल। नांदेडला पालकमंत्री मला माहीत नाही, राज्यात नाही, कुठेच झालं नाही, राज्यात जे राज्यात होईल ते नांदेडला होईल।